आता ना ऑर्डर चालू झाल्यात, तर म्हटलं सामान आणून घ्यावं. घरामध्ये सामान नव्हतं, म्हटलं ऑर्डर आली तर मग सगळं अवेलेबल पाहिजे घरामध्ये. मुलांचा ट्युशनचा टाईम झाला होता, त्यांना घेऊन आले आणि दोघंजणं गेलो आम्ही. सामान घेऊन आलो, लिस्ट बनवली आम्ही सगळेजणं मिळून. मग सामान पटकन असं घेऊन आलो. घरी जेवण बनवायला टाईम पण होत होता, भरपूर लेट झालं होतं रात्री. आणि प्रॉब्लेम असा होऊन बसला, गॅसचं बटन तुटून गेलं होतं माझ्याकडून. ते रिपेरिंगच केलं नव्हतं. मग सकाळी मी लवकर उठले आणि मिस्टरांना टिफिनवरती मी मेथीची भाजी बनवून दिली होती आणि मुलाला माझ्या भेंडी खायची होती. आता त्यांचं वेगवेगळं बनवायचं म्हटलं टाईम होतं आहे. मग पटकन असं मेथीची भाजी बनवली आणि भेंडी काही कट करून ठेवली नव्हती रात्री, मी सकाळीच केली कट. आणि पटकन असा टिफिन भरून दिला मिस्टरांचा. मिस्टर गेले. मग नंतर मुलांची हे बनवून दिली, भेंडी बनवून दिली. खूप लेट झालं होतं. एका साईडनं एक गॅस बंद एक चालू म्हटल्यावर मग लवकर उठलं तेव्हा थोडं मॅनेज झालं. मग टिफिन भरून दिला, ते गेले ड्युटीवर. आणि पटकन अशी साधी आणि सोपी त्यांना भेंडी बनवून दिली. फक्त त्याला काय तिखट बनवून द्यायची होती, त्याला कांदा वगैरे आवडत नाही आहे. मग आपली भेंडी पण बनवून झाली. थंड झाल्याच्यानंतर त्यांचे टिफिन पण भरून दिले. मुलीची वेणी पण बांधायची होती. आज सगळं असं घाईघाईत झालं. फक्त प्रॉब्लेम एकामुळं गॅस एक खराब, त्याचं बटन निघालं होतं, म्हणून मग एकाच याच्यावर केलं. टिफिन भरले मुलाचे आणि मुलं गेले स्कूलमध्ये. घरातले आपले छोटे मोठे काम असं पूर्ण असं आवरून घेतलं. थोडंफार एडिटिंग असते, काही थोडं मोबाईल बघते. मग अशी स्वतः थोडी तयार झाली. आज साडी घातली आणि मेकअप केला. फक्त काजळ पावडर लावलं आणि लिप बाम लावला. आणि गाऊन आणली होती मी गुलाबाची काडी. 2 काड्या आणल्या होत्या, त्याच्या अगोदर मी सांगितलं होतं तुम्हाला. एक काडी अचानकच जळून गेली आणि एक काडी मस्त शिलगली, तिला मस्त फूल आलं. प्राची बोलती मी फूल तोडते मम्मी. मी बोलले नको, छान दिसते, असू दे. तोडल्यावर परत जळून जाऊन त्याची मला भीती वाटत होती, म्हणून मी तिला तोडू दिलं नाही. आणि आता काल ऑर्डर दिली होती, तर थोडं पुरण उरलं होतं. रात्री मला लेट झालं सामान आणायला, तर मग मी काही पुरणपोळी बनवली नव्हती. मुलगा बोलला होता बनव म्हणून, म्हटलं आता आज बनवून घ्यावं. तर मी तशा त्यांना पुरणपोळ्या 2-4 बनवून घेतल्या. जेवढं पुरण होतं तेवढं सगळं संपवून टाकलं. म्हटलं आता वाया जाऊस तर खाल्लेलं पुरलं. त्यांनी असं पण खाल्लं. आणि मग मुलं आले, जेवण केलं सगळ्यांनी. चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.